नित्य स्वामी दर्शन 22 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ज्या स्वामी भक्तांच्या अंतःकरणात स्वामींच्या शाश्वत अस्तित्वाची साक्षात्कारी रम्य पहाट कायमसाठी उमलून आलेली असते, अशा भाग्यवान पुण्यपुरुषांची आयुष्य कहाणी स्वामी नामाने झंकारलेली असते. ह्या स्वामी भक्तांच्या एकूणच जगण्यावर भक्तीची प्रसाद चिन्हे उमटलेली आपण पाहतो. अशी पुण्यवान भक्तमंडळी भेटली की आपल्याला समाधान लाभते. अत्यंत नम्र, शालीन, मृदुवाणीची ही माणसे स्वामींच्या असीम कृपेने नित्य तृप्त, समाधानी आयुष्य जगत असतात. अशा स्वामी भक्तांच्या उत्कट आणि तरल भक्तीचे पदर आता तुम्हाला उलगडून सांगतो. सावध चित्त होऊन ऐका. उंच वाढलेल्या झाडावर पाने, फुले आणि फळे लगडून येतात तेव्हा त्या झाडाची मुळे जमिनीत पाण्याचा शोध घेत हिंडत असतात. त्यांना जमिनीत ईश्वर कृपेने प्रचंड पाणी लाभते, म्हणून तर झाड उंच उंच आकाशात वेध घेत वाढत जाते. स्वामी भक्तीची मुळे अशी खोल खोल आपल्या अंतःकरणात स्वामींच्या अस्तित्वाचा वेध घेत रुजत जातात. म्हणून भक्तीचे हे चैतन्यदायी शरीर इंद्रियांवाटे स्वामी भक्तीचा वसंत ऋतू सतत प्रकट करीत राहते. आपल्या हृदयामध्ये स्वामींचे अस्तित्व नांदत आहे, हा साक्षात्कार ह्या परमभक्तांना एका दिव्य क्षणी होतो. तो साक्षात्कारी क्षण अखंड नामस्मरणाच्या बळावर शाश्वत आनंद देऊन जातो. असे हे साक्षात्कारी स्वामी भक्त प्रत्यक्ष जीवनात कसे वागतात, कसे जगतात, कसे बोलतात, ते सारे तुम्हाला मी थोडे विस्ताराने सांगणार आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, खरे तर ही तुमचीच कहाणी मी तुम्हाला ऐकवतो आहे, म्हणून पुनःप्रत्ययाचा आनंद तुम्ही आता मनपूर्वक लुटा. स्वामींवर निस्सीम प्रेम करणाऱ्या या स्वामी भक्तांना कुठल्याही बाह्य विषयात अजिबात रस नसतो. किंबहुना एका स्वामी नामाव्यतिरिक्त सर्व विषय हे मर्त्य आहेत ह्याची ह्या स्वामी भक्तांना तीव्र जाणीव झालेली असते. त्यामुळे एका नामांव्यतिरिक्त त्यांचे मन आणि अस्तित्व कुठल्याही विषयाकडे धावत सुटत नाही, की त्यांना कुणाबरोबरही विषयांसंबंधी चर्चा करायला आवडत नाही. त्यामुळे ते मौन स्वीकारतात. मनात स्पर्धाच नसल्यामुळे असीम शांतीचा प्रदीर्घ अनुभव ते आनंदाने भोगत राहतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.